विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। आता आपण कुठपर्यंत आलतो का, म्हणजे मागच्या लेक्चरला इंट्रोडक्शन पाहिलंय, ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली। मग आता त्याच्यानंतरचा पॉईंट आहे, आज आपल्याला काय करायचं, आज आपल्याला 4 रिॲक्शन कंप्लीट करायचे इन डिटेल मध्ये। कोणत्या कोणत्या? पहिली कॉम्बिनेशन, दुसरी डिकम्पोजिशन, तिसरी डिस्प्लेसमेंट आणि चौथी डबल डिस्प्लेसमेंट। याच्यामध्ये जे कन्सेप्ट आहेत मग ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे। म्हणजे आता कॉम्बिनेशन मध्ये आणि डिकम्पोजिशन मध्ये या 2 रिॲक्शनच्या मध्ये तुम्हाला एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन काय होते ऑब्झर्व करायला मिळते। मग ती काय करायची आपल्याला समजून घ्यायची। डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट मध्ये काय बाकीचं काय जास्त लॉजिक नाही, आलं लक्षात? त्याचं डिफिनेशन आणि रिॲक्शन फक्त ते इक्वेशनचे म्हणजे हे करायचे, तर ते आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे। ओके, मग आता लक्ष द्या, आता आपण पहिली रिॲक्शन चालू करतोय, तिचं नाव काय? तिचं नाव आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन। आता कॉम्बिनेशन अभिक्रिया किंवा कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय, हिला मराठीत काय म्हटलं, तिला मराठीत म्हटलं तर संयोग अभिक्रिया। म्हणजे काय करायचे, 2 गोष्टी काय करायच्या, जोडायच्या। म्हणजे आता पहा की फॉर एक्झाम्पल आपण पहिल्यांदा एक्झाम्पल पाहू, म्हणजे त्याच्यानुसार तुम्हाला एक रफ व्ह्यू येऊन जाईल त्याचा। म्हणजे आपण आपल्या परत आपल्या क्रायटेरियाने आपण तिथं लॉजिक लावणारच, काय लावायचं ते आपण आपल्या पद्धतीने कसं पाठ करायचं, कसं लक्षात ठेवायचं ते बघणारच। पण पहिल्यांदा रिॲक्शन पाहून घ्या। म्हणजे कसं असतं की काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट रिॲक्शन नुसार समजतात गोष्टी, काय की बाबा हे काय हे काय, एखाद्याला त्याच्यानुसार नाही समजलं तर एखाद्याला मग वेगळ्या ह्याच्यात न्यावं लागतं। म्हणजे आपण ते काल पाहिलं पिक्चर बघा समजा, किंवा वेगळे काहीतरी नावं तयार करा याच्यानुसार, कळलं? आणि बाकीच्या काय ना मग की बाबा रिॲक्शन नाही कळत नाही, याच्यावर नाही कळत नाही, थिअरीवरून कळत नाही। आपण तिन्ही गोष्टी आता काय करणार इथे अप्लाय करणार आहे। म्हणजे कॉम्बिनेशनवर सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन तुम्हाला पडणार नाही, कारण ती सोपी रिॲक्शन आहे। पण तिच्यावर अवघडातला अवघड क्वेश्चन पडत तुम्हाला काय की एंडोथर्मिक रिॲक्शन काय आहे, एक्झोथर्मिक काय, तिथं लॉजिक कसे अप्लाय करायचे हे आपल्याला सगळं काय करायचं पाहिजे। मग कॉम्बिनेशन मध्ये तुमच्या बुक मध्ये जनरली काय केलं लक्षात घ्या की 3 रिॲक्शन दिले। किती रिॲक्शन दिल्या? 3। त्यातली पहिली रिॲक्शन आहे पहा की NH3 म्हणजे अमोनिया, याची रिॲक्शन केली कशाबरोबर केली? हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर केली का? पाहून घ्या बुक मध्ये तुमच्या, अमोनियाची रिॲक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर आहे का? NH3+HCl सापडलं। मग आता पहा की याच्यापासून प्रोडक्ट काय तयार करतो मी। आता इथं हायड्रोजन किती आहेत ती बॅलन्सिंग मध्ये आणखी क्लिअर होऊन जाईल तुम्हाला ते कसं करायचं कसं नाही। हायड्रोजन इथं किती दिसत आहेत? 3, आणि इथं हायड्रोजन 1। मग मी हायड्रोजन जर कंबाईन केलं तर म्हणजे मी असं केलं तर NH4। ओके, म्हणजे याचा विषय आता काय झाला, संपला। मग राहिलं काय, फक्त क्लोरीन राहिला। म्हणजे काय तयार होईल, मला प्रोडक्ट काय मिळेल? NH4Cl। याला म्हणतात अमोनियम क्लोराईड। याला काय म्हटलं जातं? अमोनियम क्लोराईड। मग आता समजून घ्या की हा जो अमोनिया आहे हा जनरली गॅसियस फॉर्म मध्ये असतो आणि आपल्याला सार्वजनिक ठिकाणी सापडतो, कळलं? सार्वजनिक ठिकाणी म्हणजे आपलं सार्वजनिक हे असतं ना 1 नंबर, तिथं जे आपल्याला डोकं दुखायचं वास येतो आपल्याला, ज्याने आपलं डोकं दुखतं, तो वास कशाचा असतो? तो अमोनियाचा असतो। मग तो अमोनिया गॅस घ्यायचा, हायड्रोक्लोरिक ऍसिड लिक्विड घ्यायचं। म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड असं असेल, याच्यात हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल आणि वरून एक ट्यूब घ्यायची अशी, त्या ट्यूबला अमोनिया असतो। म्हणजे अमोनियाचे वेपर आणि हायड्रोक्लोरिक, मग हायड्रोक्लोरिक वेपरचे असे हायड्रोक्लोरिक ऍसिडचे वेपर या अमोनिया बरोबर काय होणार, त्या ट्यूबवरच्या रिॲक्ट होणार आणि त्याच्यापासून काय तयार होणार? अमोनियम क्लोराईड। मग तो पहिल्यांदा गॅसियस फॉर्म मध्ये तयार होतो, त्याच्यानंतर तो लिक्विड फॉर्म मध्ये तयार होतो आणि ती लिक्विड परत कंडेन्स होऊन ते सॉलिडिफाय होतो। म्हणजे अमोनियम क्लोराईड आपल्याला शेवट काय होतो? तयार होतो। म्हणजे पहिल्यांदा तो गॅसियस मध्ये मिळणार तुम्हाला, त्याच्यानंतर तो लिक्विड मध्ये तयार होणार आणि लिक्विड नंतर तो कशात तयार होणार? सॉलिड व्हाईट कलरचा सबस्टन्स काय होतो तुम्हाला मिळतो। असं काय असतो तुमचा, असा असतो आपला अमोनियम क्लोराईड। इथपर्यंत तुम्हाला काय शंका?
इथपर्यंत क्लिअर ना? मग आता लक्ष द्या की ही होती पहिली रिॲक्शन तुमची अमोनियम क्लोराईडची. मग आता सेकंड रिॲक्शन पहा की सेकंड रिॲक्शन मध्ये काय केलंय की मॅग्नेशियम घेतलाय. माझ्या मते 2Mg आहे का पहा प्लस O2A सापडलं का बघ 2Mg प्लस O2. मग आता पुढं काय आहे 2A आलं लक्षात मॅग्नेशियमच्या इथं ऑक्सिजनच्या मागे काय O2A. याच्यापासून काय तयार होईल मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्याच याच्यामध्ये. जर असं काहीतरी असेल एक थोबाडाला आणि एक बोडाला दोघांचं कुठं घ्यायचं थोबाडाला घ्यायचं म्हणजे काय तयार होईल आपलं 2MgO म्हणजे 2 मंगू. आपल्याला ट्रिक जर तयार केली तर काय होईल 2 मंगू म्हणजे हा मॅग्नेशियम ऑक्साईड असतो. आता मॅग्नेशियम ऑक्साईडचे कॅरेक्टरिस्टिक बघा काय की ही रिॲक्शन कशी केली जाते. तर मॅग्नेशियमची रिबन असते रिबन आलं लक्षात. रिबन म्हणजे काय की आपण दिवाळीच्या वेळेस जे सुरसुऱ्या पेटवतो त्याच्या प्रकारे अशी एक स्ट्रीप असते त्याची. ती हिट केली की तिच्यापासून काय होतं की ते मॅग्नेशियम त्या बरोबर त्या दिवाळीत जसं आपण पेटवतो फटके सुरसुरी वाजवतो आपण ती कशी पेटती आणि फायनली विझून जाते नंतर. तसेच ते काय होतं की तसंच ते बर्न होतं आणि त्याप्रमाणे लाईट आणि हीट काय करतं ते चालू म्हणजे लाईट आणि हीट प्रोड्यूस करतं ते. येतंय लक्षात. मग हे काय की हे ह्या मॅग्नेशियमचं कॅरेक्टर आहे. म्हणजे मॅग्नेशियम ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये आणायचं आहे म्हणजे मॅग्नेशियम जाळायचं आहे. लक्षात घ्या काय करायचंय जाळायचं आहे. ज्यावेळेस मॅग्नेशियम आपण जाळतो त्यावेळेस काय तयार होतो मॅग्नेशियम ऑक्साईड. आलं मुद्दा लक्षात. आणि 3 नंबरची रिॲक्शन आहे की तिथं काय केलंय की तिथं कॅल्शियम घेतलाय कॅल्शियम ऑक्साईड घेतलाय आणि त्याची रिॲक्शन केली वॉटर बरोबर. कशा बरोबर केली वॉटर बरोबर. मग काय तयार होईल हा CaI तसाच घेतो मी ब्रॅकेट करतो कारण माझ्याकडे 2 ऑक्सिजन आहेत आणि 2 हायड्रोजन आहेत. लक्षात हा एक ऑक्सिजन हा एक ऑक्सिजन आणि हे हायड्रोजन किती 2. मग मला उलटे पालटी लिहिण्यापेक्षा मी काय करतो ऑक्सिजन पण लिहितो हायड्रोजन पण लिहितो ब्रॅकेट कंप्लीट करतो आणि 2 लिहून टाकतो म्हणजे ऑक्सिजन पण 2 आणि हायड्रोजन पण काय 2 झाले. आलं लक्षात. असा माझा काय तयार झाला कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय झाला तयार. आलं लक्षात. म्हणजे हा कॅल्शियम ऑक्साईड आहे हा ज्यावेळेस आपण वॉटर मध्ये मिक्स करू त्यावेळेस काय तयार होईल कॅल्शियम हायड्रॉक्साईड. मग आता तुम्ही तिन्ही रिॲक्शन पहा. तिन्ही रिॲक्शन मध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसेल. तिन्ही रिॲक्शन मध्ये पहा की तिन्ही रिॲक्शन मध्ये तुम्हाला रिॲक्टंट किती दिसत आहेत 2. आलं लक्षात. रिॲक्टंट किती दिसत आहेत तुम्हाला तिन्ही रिॲक्शन मध्ये 2 आणि तिन्ही रिॲक्शन मध्ये प्रोडक्ट पहा किती दिसत आहेत 1. येतंय लक्षात. तिन्ही रिॲक्शन मध्ये 2 रिॲक्टंट दिसत आहेत आणि 2 रिॲक्टंट पासून काय तयार होतोय एक सिंगल प्रोडक्ट तयार होतो. कळलं मग डेफिनेशन काय सांगते डेफिनेशन सांगते when 2 or more reactant combine to form a single product then this reaction is called as decomposition combination reaction. 2 अभिकारकांच्या रासायनिक संयोगातून ज्यावेळेस काय तयार होतो एकच उत्पादित तयार होतो त्या अभिक्रियेला आपण कोणती अभिक्रिया म्हणतो संयोग अभिक्रिया. ओके. मग हा झाला कन्सेप्च्युअल पार्ट होता तुमचा की बाबा संयोग अभिक्रिया अशी अशी असते की थेरॉटिकली शिकवलं जातं. कळलं ना तुम्हाला परत फील पाहिजे कळलं म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे मग परत काहीतरी करावं लागेल ना आपल्याला. कळलं मग काय करायचं आता पिक्चर पाहिला आहे का नाही मराठी पाहिला हिंदी पाहिला मग हिरो पाहिले चांगले चांगले हिरोईन पण पाहिल्या चांगल्या चांगल्या आहे का नाही. मग आता काय करू मालिका पाहू. मग मालिका आता परत पाहिल्या तर कशाला सुरुवात करावं लागेल सिरीज बघायची म्हणल्यावर हिंदी नको ना आपण महाराष्ट्रात राहतो ना मग मराठी बघू. कळलं. मग आता बघा की कोणती पाहिजे 2 दोघांपासून 1 2 दोघांपासून 1 2 दोघांपासून 1. मग कोणची बघायची अशी भारी बघायची अशी आलतू फालतू बघायची नाही. मग कोणची पाहिजे पाहू आपण कोणची तुझ्या जीव रंगला मंगला नाही बरं का रंगला जीव रंगवायचा आहे म्हणजे राणा दादा आठवला पाहिजे पाठकबाई काय काय पाठकबाईच आठवायच्या नाही का दुसऱ्या बाई आठवतात शाळेतल्या कोणत्या. कळलं राणा दादा पाठकबाई आहे का नाही. अजून कोण होतं त्याच्यात रावसाहेब आहे का नाही होते ना असे 3-4 जण ते सगळे आठवायचे. संधी होती आहे का नाही. त्याच्यानंतर वहिनी साहेब होत्या हे सगळं असं काय करायचं आठवायचं. आता हे आपल्याला लागणार आहे सगळं कोण कोण लागणार आपल्याला राणा दादा लागणार पाठकबाई तर लागणारच लागणार संधी लागणार आलं लक्षात. वहिनी साहेब एक लागणार म्हणजे लागणार. हे 4 कॅरेक्टर आपल्याला या मालिकेमध्ये आता काय करायचे यूज करायचे आहेत. मग बघा आता की पहिल्यांदा राणा दादा वेगळा होता म्हणजे हा राणा दादा घ्या ही पाठकबाई घ्या यांच्या दोघांचं जमत होतं का. राणा दादा काहीतरी खोड करायचं का नाही पाठकबाईची
कळलं. पण कसं तरी जमलं. आता कसे आहेत बिचारे, दोघं बी एकत्र आहेत का नाही, आहे का नाही? मग दोघांपासून आता कसे झाले, दो दिल मिल गए हे. आता एक झाले का नाही, आता आहे का होतात का मारा माऱ्या भांडणं बिंडणं काय? आता रानात आता कसा गप बसतो का नाही, हा त्याच्या बैलावानी पाठक बायला घाबरतो का नाही? पाठक बायला आधी घाबरायचा का? आधी काहीतरी खोड्या करायच्या पाठक बायचा बघा. म्हणजे काय की दोघांपासून काय तयार झालं, एक तयार झालं. इथंही बघा तसंच दोघं होते, काय तयार झालं, एक. आता इथं जरा गंमत वेगळी आहे. इथं काय आहे? इथं गंमत वेगळी. इथं वहिनीचा रोल आलाय सगळा. म्हणजे काय की आता लग्न झालं त्यांचं आणि वहिनीला काय ते आवडत होतं का? नंतर मग वहिनी काय करायची, चंदीच्या मार्फत भांडण लावाय बघायची का नाही. मग आता वहिनीने काय केलं समजून घ्या, कॅल्शियम ऑक्साईड हा दगडासारखा पदार्थ असतो, कळलं. आणि वॉटर म्हणजे पाणी आहे आपलं. मग पाण्यात कॅल्शियम ऑक्साईड टाकल्यावर काय होतंय बघायचं. म्हणजे वहिनीने काय केलं, यांच्या दोघांच्या संसारात पाणी वाचायचा प्रयत्न केला, काहीतरी भांडण बिंड लावायचे प्रयत्न केले, कळलं. आणि मग हे असं केल्यानंतर भांडण लावायच्या ऐवजी काय केलं की वहिनी असं पलीकडे थांबल्या होत्या आणि रानात पाठक बाय अलीकडे होते, त्यांनी एकमेकांना अशी जोरात मिठी मारली. आलं लक्षात? काय केली, मिठी. मग एक दगडासारखा घट्ट पदार्थ असतो हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड. घट्ट मिठी मारली म्हणजे दगडासारखा घट्ट पदार्थ. हे बघून मग वहिनीला काय झालं, हे पाहून वहिनीला ताप आला, कळलं. म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये काय होतं लक्षात घ्या, हे त्या रिॲक्शन मध्ये हीट सुद्धा इव्हॉल्व होती. मग त्याच्यानुसार आपल्याला पाहायचंय पुढे एक्झोथर्मिक रिॲक्शन काय, एंडोथर्मिक रिॲक्शन काय, कळलं. पण लक्षात घ्या की इथं काय, ही रिॲक्शन वहिनीला ताप येतो म्हणजे सुद्धा कोणची रिॲक्शन आहे, तुमची कॉम्बिनेशन. म्हणजे इंटरलिंकेज असं काय केलं गेलं पाहिजे, आता तुमचं डेव्हलप केलं गेलं पाहिजे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे असा टणक पदार्थ असतो, घट्ट. मग घट्ट म्हणजे काय करायचं, आता फक्त घट्टच नाही ठेवायचं, आपण अशी घट्ट मिठी मारायची. म्हणजे आपण नाही मारायची, राणा पाठक पहिला मारील, आपण वहिनीसारखं बघायचं, फक्त आपल्याला ताप येऊन द्यायचा नाही, कळलं. म्हणजे ही रिॲक्शन कशी लक्षात ठेवता, ही तर कोणती मालिका बघता, तुझ्या जीव. ओके. मग ही अशी काय होती कॉम्बिनेशन रिॲक्शन. त्याची डेफिनेशन काय सांगते, वेन टू or more reactor in a reaction combine to form a single product, then this reaction is called as combination reaction. मग ही अशी होती तुमची काय, कॉम्बिनेशन रिॲक्शन. मग सेकंड रिॲक्शन जी आहे आता, त्या सेकंड रिॲक्शनचं नाव काय आहे, सेकंड रिॲक्शनचं नाव आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग आता पहा, कॉम्बिनेशन आली की डिकम्पोजिशन आपोआप येते. मग आता सिंपल आपण काय करू की डिकम्पोजिशनच्या नावावरूनच कळतंय आपल्याला काय, डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे काय, अपघटन, खराब होणं किंवा ब्रेकडाऊन होणं. आलं लक्षात? म्हणजे आता समजा आपण काय करू, आपला ग्रामीण भाग आहे समजा, तर ग्रामीण भागात आपण काय करतो की गुरांचं शेण एका ठिकाणी टाकतो, त्याला ओकेरडा म्हणतो, कळलं. मग ते शेण टाकून 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 एका वर्षानंतर त्याचं खत होतं. म्हणजे काय की त्या पदार्थापासून काहीतरी शेण होतं, ते शेणापासून खत तयार झालं, म्हणजे डिकम्पोज झालं, कळलं. एखादा प्राणी आपण पुरलं तर काही दिवसानंतर फक्त मातीच दिसते आपल्याला, म्हणजे डिकम्पोजिशन. म्हणजे अशा प्रकारची अभिक्रिया येते लक्षात. मग आता हे डिकम्पोजिशन मध्ये बघा की आपल्याला काय करायचंय की वेल नोन एक्झाम्पल तुम्हाला त्याचं माहितीच आहे काय की आपण ते आधीच पाहिले, सायराट रिॲक्शन म्हणजे कोणती तुमची डिकम्पोजिशन. मी तुम्हाला ते आधीच सांगितली. म्हणजे काय केलं होतं, काळी कुत्री घेतली होती, ऐका ना, तिच्या बुडाला काय केलं, आग लावली होती, काय तयार झालं, कॅल्शियम ऑक्साईड. प्लस ती काय करत होती, गॅस रिलीज करेल, कळलं. काव काव करून काय केलं ते, गॅस रिलीज केला. सायराट घ्या, काळी कुत्री घ्या, काकुत्री घ्या, काय घ्यायची ते घ्या, तुम्हाला पाहिजे ते घ्या. ओके. मग आता बघा की हे एक एक्झाम्पल तुमचं काय झालं, डिकम्पोजिशनचं झालं. म्हणजे रिॲक्शन चालू करायच्या अगोदर तुमचं डिकम्पोजिशनचं रिॲक्शनचं एक्झाम्पल काय, एक पाठ. आता फक्त आपल्याला काय करायचं, ऍडिशन करायचं. म्हणजे पेपरला एक एक्झाम्पल जरी तुम्हाला लिहायला आलं तर तुम्हाला ते लिहिता येणार आहे, ऑलरेडी तुमचं काय बाकी. आता फक्त ऍडिशन करायचं आपल्याला की बाबा आपल्याला बाकीचे येतात ते एक्झाम्पल, ते काय करायचं आपल्याला बघायचं. आणि डेफिनेशन आपल्याला फक्त काय करून घ्यायची, आता इथं क्लिअर करून घ्यायची. एक फॅक्ट आहे, तो फॅक्ट एक काय करायचं बघायचं. मग आता डिकम्पोजिशन मध्ये याच्यावरूनच पहा इथं काय होतं की इथं बघा की आपण कॉम्बिनेशनची रिॲक्शन जी होती त्या रिॲक्शन मध्ये डेफिनेशन काय पाहिलं तिथं आपल्याला रिॲक्टंट किती दिसत होते, दोन. इथं रिॲक्टंट किती दिसतोय आता आपल्याला, फक्त एक दिसतोय. लक्षात किती दिसतोय, एक. म्हणजे तिकडे टू और मोर रिॲक्टर कंबाईन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट होता. इकडे फक्त काय करायचंय आता, त्याच्या उलट करायचं. काय उलट करायचंय, मग इकडे सिंगल रिॲक्टंट कंबाईन टू फॉर्म टू और मोर प्रोडक्ट, कळलं. मग बघा झालेत का दोन प्रोडक्ट तयार, झालेत का. तशीच आपण एक्झाम्पल, आता आणखी एक एक्झाम्पल घेऊ आपण, कशाचं, आपण एक्झाम्पल घेऊ कार्बोहायड्रेटचं, म्हणजे शुगरचं घेऊ, CH आणि O. ओके. कशाचं एक्झाम्पल घेऊ आपण, CH आणि O. म्हणजे हे एक बेसिक स्केलेटन तुमच्या कशाचं, शुगरचं. मग आता याच्यामध्ये काय केलं जाते लक्षात घ्या की ऑक्सिजनचे मॉलिक्यूल लक्षात ठेवा, हे
बऱ्याच जणांना लक्षात ठेवायला अवघड जातं सर, की ऑक्सिजन किती द्यायचे, बाकीचे किती द्यायचे. मग बघा ऑक्सिजन फक्त माहित पाहिजे आपल्याला ऑक्सिजन किती आहे, 11. कळलं? 11च्या डबल करायचे हायड्रोजन, 11 दोन्ही 22. आणि मग काय करायचं, ऑक्सिजनचा 1 घ्यायचा आणि हायड्रोजनचा 2 घ्यायचा. म्हणजे C12 H22 आणि O11 ही काय झाली तुमची शुगर जाईल. काय झाली तुमची शुगर. मग या शुगरला हिट करावं लागतं, ते तुमच्या बुक मध्ये दिलेलं नाही. काय करावं लागतं, शुगरला हिट करावं लागतं. मग शुगरला हिट करायचं म्हणजे काय, की हे चॉकलेट फॉर्मेशनची रिॲक्शन आहे सिंपल तुमची. म्हणजे घरी मम्मी बिम्मी नसेल तर खोटा उद्योग तुम्ही एखाद्या दिवशी करू शकता. काय करायचं, दूध घ्यायचं, गाईचं पाहिजे ते किंवा म्हशीचं पाहिजे, कळलं, प्युअर पाहिजे, त्याच्यात पाणी नाही पाहिजे, कळलं, शेळीचं असलं तरी चालतं, गाईचं आणि म्हशीचंच पाहिजे, नाही तर म्हणतो ना आमचं काढू कसं, कळलं, गाईचं आणि म्हशीचं अशा प्रकारे दूध घ्यायचं. आता समजा पावशेर घेतलं तर त्याच्यात पावशेर साखर टाकायची. ओके. आणि त्याच्या बुडाला काय करायची, आग लावायची, वरून काय करायचं, हलवायचं, त्याला स्टर करत चालायचं. आग खालून बुडाला आग, खालून आग, आणि वरून काय करायचं, हलवायचं, खालून आग वरून हलवायचं, खालून आग वरून काय करायचं, त्याला स्टर करत राहायचं. ते केल्यावर एक वेळ अशी येते की त्या दुधाचा कलर चेंज व्हायला सुरुवात होते, चॉकलेटी कलर येतो. आणि त्याच्यानंतर एक कन्सिस्टन्सी येते दुधात, म्हणजे थिकनेस येतोय. मग त्याच्यानंतर ते काढायचं आणि वॉटर बाथ वगैरे जे असेल किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही एकदम कोल्ड वॉटर असेल त्याच्यामध्ये ते पातेलं काय करायचं ठेवायचं. तसंच जर ठेवलं तर ते चॉकलेट भेटत नाही तुम्हाला आणि काहीच होत नाही, ते पातेलं फेकून द्यावं लागतं. एवढं ते काय होतं, कडक होतं, झाकण्यासारखं होतं. कळलं? मग आईचं बेल न खावं लागेल. त्याच्यामुळे मी काय सांगितलं, ही गोष्ट कशी करायची गपचूप. आणि याच्याशी माझा काही संबंध नाही. कळलं? असं काही जर झालं तर हा निवळ काय समजावा, योगायोग समजावा, जर बेल न बसलं तर. आलं लक्षात? मग आता लक्ष द्या की तिथं काय केलं जातं, की ब्राऊन कलरचा एक सबस्टन्स तयार होतो. लक्षात घ्या, आपण हीट करून 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 शेवट काय तयार होतो, एक ब्राउनिश सबस्टन्स तयार होतो, त्याला कॅरॅमल म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय असतात, त्याच्यामध्ये प्युअर कार्बनचं पर्सेंटेज असतं. काय असतं, प्युअर कार्बनचं पर्सेंटेज. त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं कॅरॅमल. काय म्हणतो आपण त्याला, कॅरॅमल. आलं लक्षात? आणि मग बाकी काय तयार होणार तुमचं, प्लस तुमचे 11 H2O तुम्हाला मिळणार आहे. मग आता बघा हे रिएक्शन बॅलन्स आहे का, कार्बन किती होते, 12. इथं पण कार्बन 12 आहेत का. मग राहिलं काय आता, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग बघा आता 11 दुने 22. मग हायड्रोजन आहेत का 22 आहेत, आणि ऑक्सिजन 11 आहेत का. बघा कोएफिशियंट 11 आहे, पण म्हणजे 11च असणार ना ऑक्सिजन. म्हणजे रिएक्शन कशी तुमची बॅलन्स. कळलं? मग ह्या रिएक्शन मध्ये आपण हीटचा वापर करतोय, म्हणून ह्या रिएक्शनला कोणतं डिकम्पोजिशन म्हणतात, हीटचा वापर करतोय म्हणून हिला म्हणतो आपण थर्मल डिकम्पोजिशन. कळलं? म्हणजे डिकम्पोजिशन वर तुम्हाला असे क्लिअर सिंपल क्लिअर कट एक्झाम्पल येणार आहेत का, नाही. तुम्हाला विचारलं जाईल की थर्मल डिकम्पोजिशन काय आहे, तुम्हाला विचारलं जाईल फोटो डिकम्पोजिशन काय आहे, तुम्हाला विचारलं जाईल इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन काय आहे, तुम्हाला विचारलं जाईल सिंपल डिकम्पोजिशन काय आहे. आलं लक्षात? मग थर्मल, फोटो ह्या दोन गोष्टी आणि इलेक्ट्रोलायटिक या तीन तर तुमच्या टिप ऑफ द टंग पाहिजे. ओके. मग त्याच्यात आता आपण एक एक काय करतोय पाहतो. मग आपण थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे काय, की जी अभिक्रिया घडून आणण्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागणार आहे, हीटची गरज लागणार आहे, उष्णतेची गरज लागणार आहे. त्या अभिक्रियेला आपण कोणती डिकम्पोजिशन अभिक्रिया म्हणू, थर्मल. कळलं? म्हणजे तिथं काय करावं लागणार आहे, आपल्याला उष्णता द्यावं लागणार आहे. म्हणजे उष्णतेच्या माध्यमातून होणारी अपघटन अभिक्रिया म्हणजे कोणती रिएक्शन, थर्मल डिकम्पोजिशन. पहिला मुद्दा क्लिअर. आता लक्ष द्या की थर्मल डिकम्पोजिशनचं एक्झाम्पल किंवा नक्की थर्मल डिकम्पोजिशनचा रोल आहे का, की आता आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. तर मग त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी. मग काय ऍक्टिव्हिटी पहा, की मी काय करतो, एकच नंबरची आपण आता रिएक्शन पाहिली कॅल्शियम कार्बोनेट, तीच आपल्याला परत पाहिजे, फक्त मी ती जरा वेगळ्या मॅनरने दाखवतो. सपोज माझ्याकडे अशी एक टेस्ट ट्यूब आहे. ओके. समजा 2 टेस्ट ट्यूब आहेत किंवा एकच टेस्ट ट्यूब देऊ, किंवा घ्या 2 टेस्ट ट्यूब देऊ अशा. ह्या टेस्ट ट्यूब मध्ये माझ्याकडे लाईम वॉटर आहे. काय आहे, आणि हे लाईम वॉटर कसं आहे, हे लाईम वॉटर एकदम क्लिअर आहे. ओके. कसं आहे ते, एकदम क्लिअर आहे. आता लाईम वॉटर म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता पहा की ह्या टेस्ट ट्यूब मध्ये मी काय केलं, की अशी एक ग्लास रॉड टाकली. काय केली, अशी ग्लास रॉड टाकली की ज्याचं कनेक्शन डायरेक्ट इकडच्या टेस्ट ट्यूब मध्ये. ओके. आणि इथं काय केलंय मी,
इथं मी कॅल्शियम कार्बोनेट टाकून दिलंय म्हणजे CaCO3 याचे असे क्रिस्टल टाकले तिथं खडेच असतात ना ते असे खडे मी काय केले टाकून दिले. आता मी रिॲक्शन चालू करतोय म्हणजे मी काय करतोय मी याला हिट करतोय. त्या टेस्ट ट्यूबला काय करतोय हिट करतोय म्हणजे तुम्हाला रिॲक्शन लक्षात आली पाहिजे. आता रिॲक्शन ही होईल तुमची CaCO3 आणि हिला मी काय करतोय या रिॲक्शनला मी हिट करतोय. मग तुम्हाला माहिती आहे आता प्रोडक्ट दोन तयार होतात बरोबर आहे का नाही. कोणते कोणते CaO प्लस CO2 हा गॅस आहे आणि हा सॉलिड आहे बरोबर आहे का नाही. मग आता इथे हिट केल्यानंतर CO इथंच राहील का नाही राहील का नाही. सॉलिड आहे म्हटल्यावर तो वर जाईल का नळीतून नाही म्हणजे फक्त वर नळीतून कोण जाईल CO2 चा रिलीज असा वरती 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 जात चालत जाईल. ओके आणि हा काय होईल हा CO2 च्या लाईव्ह वॉटर बरोबर काय होईल रिॲक्ट होईल. पण कधी होईल रिॲक्ट तो ज्या वेळेस मी काय करीन त्या टेस्ट ट्यूबला हिट करीन त्याच वेळेस कॅल्शियम ऑक्साईड तयार होईल त्याच वेळेस कार्बन डायऑक्साईड काय होईल तयार होईल. म्हणजे हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे लक्षात घ्या CaOH आपण सिंपल त्याला CaOH च घेऊ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याची रिॲक्शन पुन्हा बरोबर केली आपण CO2 बरोबर केली मग काय तयार होईल पहा आता हा Ca हा एक O आहे आणि इथं म्हणजे बघा असं तयार होते काहीतरी CaCO3 प्लस H2O मिळेल का तुम्हाला बघा मिळतोय का म्हणजे इथं समजा OH ट्वाइस का ओके तुम्हाला काय मिळेल CaCO3 प्लस H2O म्हणजे हा Ca हा CO इथं एक ऑक्सिजन घेतला आणि एक तिकडे H2O ला दिलाय आपण कळलं म्हणजे इथं किती झाला O ट्वाइस आहे ना दोन आहेत ना म्हणून दोन मधला एक फक्त इकडे घेतला आणि हे दोन डायरेक्ट काय केले इथे घेतले CO2 प्लस हा एक म्हणजे किती झाले तीन झाले. हा Ca आहे तसा म्हणजे याचा विषय काय झाला संपला. याच्यातला फक्त काय राहिला हायड्रोजन किती हायड्रोजन दोन हायड्रोजन मग दोन हायड्रोजन तिकडे घेतले. याच्यातला काय राहिला होता एक ऑक्सिजन चार होते ना चार मध्ये तीनच घेतले म्हणजे एक राहिला म्हणजे H2O काय झालं तुमचं तयार झालं. मग आता लक्षात घ्या की इथं परत काय तयार होतंय CaCO3 आणि मग हा CaCO3 चा कलर कसा होता इथं जर तुमची काळी कुत्री तयार होत असेल तर हिचा कलर कसा होता व्हाईट होता का नाही. कॅल्शियम कार्बोनेट व्हाईट कलर होतं का नाही. म्हणजे लक्षात घ्या ह्या कॅल्शियम कार्बोनेट पासून इथं परत काय तयार झालं कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्यामुळे लाईम वॉटर कसं झालं तुमचं मिल्की झालं व्हाईट कलर आहे ना त्याचा म्हणून ते कसं होतं ते होतं तुमचं मिल्की. मग जर तुम्ही आता काय केलं नसतं जर याला हिट केली नसती तर कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला असता का. मग कार्बन डायऑक्साईड जर रिलीज झाला नसता तर कॅल्शियम कार्बोनेट तयार झाला असतं का. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ह्या रिॲक्शनला कॅरी आउट होण्यासाठी कशाची गरज आहे हिट. दॅट्स व्हाय दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज थर्मल डिकम्पोजिशन रिॲक्शन. इज इट क्लिअर इथपर्यंत काय शंका मग आता लक्ष द्या की आता आपल्याला पाहिजे थर्मल डिकम्पोजिशन पाहिलं आपण कळलं म्हणजे हे एक्झाम्पल तुमचं थर्मल डिकम्पोजिशनचं झालं. मी तुम्हाला ते त्याच्यानंतर ते कॅरॅमल फॉर्मेशनचं एक्झाम्पल सांगितलं ते थर्मल डिकम्पोजिशनचं झालं. हे दोन एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे थर्मल डिकम्पोजिशनचे कळलं. मग आता आपल्याला सेकंड टाइप पाहिजे डिकम्पोजिशनचा त्याचं नाव आहे फोटो डिकम्पोजिशन. कोणतं आहे आता फोटो डिकम्पोजिशन. मग लक्षात घ्या आता फोटो म्हणजे काय किंवा फोटॉन्स म्हणजे काय लॅटिन वर्ड्स येते आलं लक्षात. फोटॉनचा अर्थ काय होतो फोटॉनचा अर्थ होतो सनलाईट आलं लक्षात. फोटॉनचा अर्थ काय होतो सनलाईट म्हणजे सनलाईटच्या माध्यमातून होणारं डिकम्पोजिशन म्हणजे काय फोटो डिकम्पोजिशन. सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून जे अपघटन अभिक्रिया घडते त्या अभिक्रियेला आपण कोणती अभिक्रिया म्हणतो सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून किंवा प्रकाशाच्या माध्यमातून होणारे अपघटन त्याला आपण कळलं. मग आता त्याची एक्झाम्पल आपल्याला पाहिजे मग त्याच्या एक्झाम्पल मध्ये फेमस एक्झाम्पल आहे काय H2O2 त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं हायड्रोजन पेरॉक्साईड. काय म्हटलं जातं त्याला हायड्रोजन पेरॉक्साईड. आता हे तुमच्या कॉमन यूज मध्ये तुम्ही त्याला पाहिला असेल नसेल समजून घ्या. आपण डिकम्पोजिशनचा सेकंड टाइप पाहतो त्याचं नाव काय आहे फोटो डिकम्पोजिशन. आणि मी त्याच्यामध्ये एक नंबरचं एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला त्याचं नाव काय आहे H2 हायड्रोजन पेरॉक्साईड. मग आता हायड्रोजन पेरॉक्साईड काय असतं लक्षात घ्या की लहानपणी ज्यावेळेस आपल्याला काय झालेली असते जखम वगैरे कधी झाली असेल पहा तुम्हाला आलं लक्षात. मग जखम झाल्यावर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यावर त्या जखमीवर डॉक्टर पहिल्यांदा काय करतात ती स्वच्छ करतात आणि त्याच्यावर एक व्हाईट कलरचं किंवा आपलं एक कलरलेस लिक्विड वापरतात लक्षात. आणि ते लिक्विड वाचल्यानंतर असा व्हाईट कलरचा फ्रोथ तयार होतो जखमीवर फेस तयार होतो. मग ते जे लिक्विड असते ते हायड्रोजन पेरॉक्साईड लक्षात आलं मग म्हणजे तुमच्या
वुंड क्लिन्झिंग मध्ये आपण हायड्रोजन पेरॉक्साईड काय करतो, यूज करतो. हा हायड्रोजन पेरॉक्साईडचा पहिला यूज झाला. कळलं. त्याच्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईडचा सेकंड यूज झिपऱ्या रंगवण्यासाठी केला जातो. आलं लक्षात. झिपऱ्या रंगवण्यासाठी म्हणजे काय, हायड्रोजन पेरॉक्साईड जर तुमच्या केसांवर टाकलं तर त्याच्यानुसार त्याचा परमनंट ब्राउनिश कलर केसांना काय होतो, प्राप्त होतो. म्हणजे झिपऱ्या रंगवण्यासाठी जर तुम्हाला सूरज चव्हाण व्हायचं असेल हायड्रोजन पेरॉक्साईड काय करावं लागतं, वापरा. कळलं. लगेच तुम्ही काय होता, सूरज चव्हाण होऊ शकता. कळलं. डोक्यात टेंबूळ आणायचा. त्याच्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईडचा आणखी यूज आहे लक्षात घ्या, की ब्युटी पार्लर मध्ये आता मेनिक्युअर पेडिक्युअर असले 2-3 कन्सेप्ट आले लक्षात. म्हणजे काय, जे नख असतात ना, नख हे नख हे स्वच्छ करण्यासाठी त्या ब्युटी पार्लर मध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर केला जातो. आणखी आता आपले सगळेच गावरान असतात, आपलं चलून चलून आपले पावसाळ्यात हिवाळ्यात टाचाला त्याचा पडतात आणि त्यात काळ्या काळ्या कलरचं सगळं म्हणजे टाचा विचित्र दिसतात. कळलं. म्हणजे त्याच्यात मळ मातीच असते. मग ती माती काढण्यासाठी काय केलं जातं, पातेलं घ्यायचं, त्याच्यात पाणी गरम करायचं, त्यात हायड्रोजन पेरॉक्साईडचे थोडे ड्रॉप टाकायचे आणि त्याच्यात टगडे घेऊन बसलं की पूर्णपणे काय होऊन जातं की त्या पायातली घाण जी डर्ट जी ती डर्ट सगळी काय होऊन जाते, रिमूव्ह होऊन जाते. म्हणजे तुमच्या आपण त्याला काय म्हणतो, पायाच्या फटीला फटी एडी या हिंदीमध्ये म्हणतो, मराठी इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण त्याला, क्रॅक्स क्रॅक्स आहे का नाही. त्या क्रॅक हिलिंग मध्ये सुद्धा काय केलं जातं, म्हणजे क्रॅक लोकच ते वापरतात क्रॅक हिलिंग मध्ये. कळलं. तिथं आपण हायड्रोजन पेरॉक्साईड काय करतो, यूज. आला लक्षात हायड्रोजन पेरॉक्साईडचा यूज. मग असं हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन बघायचं. म्हणजे समजा आता याच्यावर कोणाची नजर गेली, सनलाईट, म्हणजे सनलाईटनी याला बघितलं, याच्यापासून काय तयार होतं, याच्यापासून 2 H2O चे मॉलिक्यूल तयार होतात. काय तयार होतात, 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होतात आणि प्लस काय तयार होतं, ऑक्सिजन मॉलिक्यूल काय होतं, तयार होतं. आलं लक्षात. अशी काय तुमची ही रिॲक्शन, म्हणजे 2H2O आणि O2. हा H2O2 आहे ना. कळलं. इथं 2H2O2 असतील माझ्या तुमच्या बुक मध्ये बघा आहेत ना, 2H2O2 आहे म्हणून 2H2O आणि ऑक्सिजन काय होतो, रिलीज होतो. मग ही रिॲक्शन कुणाच्या माध्यमातून झाली, सनलाईटच्या माध्यमातून झाली. दॅट्स व्हाय दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज फोटो डिकम्पोजिशन रिॲक्शन. क्लियर. मग आता डिकम्पोजिशनचा तिसरा टाइप आहे, त्याचं नाव आहे इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. कळलं. मग आता त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल, कॅथोड्स काय आहे, एनोड्स काय आहे. म्हणजे एक इलेक्ट्रोलायटिक सेल घेतली जाते, त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, कॅथोड आणि एनोड. मग त्याच्यामध्ये वॉटर टाकायचं आणि त्याचं इलेक्ट्रोलायसिस करायचं, वॉटरचं करायचं. आता जनरली आपण काय करतो की त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे असतं ते वेगळं टाकलं जातं, म्हणजे सोडियम क्लोराईड टाकलं जातं. पण इथं काय केलं जातं, वॉटरचं. मग ते वॉटर फिल्टरचं नाही वापरायचं आपण, ते वॉटर आयनिक वॉटर वापरायचं. म्हणजे काय की बोरचं वगैरे ज्याच्यामध्ये आयनचं प्रमाण जास्त असेल असं वॉटर वापरायचं. ती इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस काय करायची, चालू करायची. मग त्या वॉटर पासून तुम्हाला काय मिळतं, H2+O2. म्हणजे H2O चं जर तुम्ही काय केलं, इलेक्ट्रोलायसिस केलं तर काय तयार होतं, H2+O2. आणि दोन्ही पण काय, दोन्ही पण गॅस काय होतात, रिलीज. ही डिकम्पोजिशन रिॲक्शन कशाच्या माध्यमातून झाली, इथं 2H2 आहे बरं, इथं 2H2 असं. ही रिॲक्शन जी आहे, ही रिॲक्शन तुमची इलेक्ट्रोलायसिस केला आपण. दॅट्स वाय दिस रिॲक्शन इज नोन ॲज इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. लक्षात घ्या, इलेक्ट्रोलायसिसचा अर्थच काय समजून घ्या. इलेक्ट्रो आणि लायसिस. लायसिस करणं म्हणजे काय करणं, ब्रेकडाऊन करणं, तोडणं. इलेक्ट्रो म्हणजे काय, इलेक्ट्रॉन म्हणजे काय, त्याच्यातले आयन जे किंवा त्याच्यातले इलेक्ट्रॉन जे ते ब्रेकडाऊन करायचे. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मध्ये जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस असतील ते काय करायचे, ते ब्रेकडाऊन करायचे. दिस रिॲक्शन इज नोन ॲज इलेक्ट्रोलायटिक रिॲक्शन. वॉटर मॉलिक्यूलचं इलेक्ट्रोलायसिस काय होतं जर केलं आपण, तर त्याच्यापासून 2 हायड्रोजन रिलीज होतात आणि 2 ऑक्सिजन रिलीज होतात. ओके. मग ही रिॲक्शन आहे तुमची कोणती, ही रिॲक्शन आहे तुमची इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन. ओके. आणि मॅन्युअर फॉर्मेशन जे आहे तुमचा, बघा मी तुम्हाला सिंपल डिकम्पोजिशन पण सांगितलं होतं, जे तुमच्या बुक मध्ये नाही, पण तुमच्या बुक मध्ये सगळ्यात खाली पॅराग्राफ मध्ये एक गोष्ट दिली की मॅन्युअर फॉर्मेशन इज आल्सो टाइप ऑफ द डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग तिथं सिंपल होतं, तिथं आपल्याला कोणती रिॲक्शन करावी लागते का, डायरेक्ट होते ते खत तयार होते त्याच्यापासून, कावडंग पासून. कळलं. ते सिंपल डिकम्पोजिशन. ओके. क्लिअर. म्हणजे मॅन्युअर फॉर्मेशन वर तुम्हाला रिकामी जागा येऊ शकते, फिलिंग द ब्लँक्स मध्ये क्वेश्चन येऊ शकतो की ओळखा की डिकम्पोजिशन कोणतं आहे कोणतं. ही होती तुमची कोणती रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग त्याच्यानंतरची रिॲक्शन आपल्याला पाहिजे. आता आपल्याला कॉम्बिनेशन झालं डिकम्पोजिशन. म्हणजे कॉम्बिनेशन आणि डिकम्पोजिशन मध्ये फरक बघा
की कॉम्बिनेशन मध्ये दोन रिएक्टंट होते त्याच्यापासून एक प्रोडक्ट तयार होतो. डिकम्पोजिशन मध्ये एक रिएक्टंट आहे त्याच्यापासून दोन किंवा दोनापेक्षा जास्त प्रोडक्ट काय होतात तयार होतात. म्हणजे एक रिएक्शन तुम्ही जरी केली कॉम्बिनेशन तर डिकम्पोजिशन आपोआप काय होऊन जाते पाठ होती. कळलं? रट्टा मारायची गरज आहे का इथं काही? एक केली की एक आपोआप काय होऊन जाते पाठ होऊन जाते. मग आता आपल्याला तिसरी रिएक्शन बघायची जी आपण ऑलरेडी पाहिलेली बाहुबली रिएक्शन. तिचं नाव काय आहे? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. कळलं? म्हणजे मी त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला की जो लेसर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे त्याची जागा कोण घेतं? मोर रिएक्टिव्ह एलिमेंट घेतो. काय करून? स्वतः आयन बनवून देतो. त्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणतो? तो डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग समजून घ्या. मग डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये मी एक नंबरचं एक्झाम्पल देतो तुम्हाला. काय? कॉपर सल्फेट. याची रिएक्शन कोणाबरोबर केली आपण? हे aqueous सोल्युशन कॉपर सल्फेटचं झिंक बरोबर केली. बरोबर आहे? डस्ट आहे झिंकची. म्हणजे सॉलिड मटेरियल आहे. डस्ट म्हणजे पावडर, पावडर म्हणजे सॉलिड. क्लिअर? मग आता याची रिएक्शन केल्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं काय ही कोण आहे? देवसेना. ओके. हा कोण आहे? भल्लाळदेव. आणि यो कोण आहे? बाहुबली. मग देवसेना कोणाकडे गेली शेवटी? बाहुबली. म्हणजे काय होईल? तयार काय होईल तुम्हाला? झिंक सल्फेट प्लस काय तयार होईल? कॉपर प्लस. या रिएक्शन मध्ये हीट सुद्धा रिलीज. ओके. या रिएक्शन मध्ये तुम्हाला प्रोडक्ट जो आहे तो सगळा गरम गरम जाणवतो. म्हणजे या रिएक्शन मध्ये हीट सुद्धा काय होते? रिलीज होते. मग फक्त एक्झाम्पल फिरवायचे आता. आपल्याला माहिती ही बाहुबली रिएक्शन आहे. फक्त काय करायचे? एक्झाम्पल फिरवायचे. मग कसे एक्झाम्पल फिरवायचे? आता कॉपर सल्फेट आहे तसंच भल्लाळदेव आणि देवसेना काय करायची? आहे तशीच ठेवायची. म्हणजे हा पहिल्यांदा महेंद्र बाहुबली होता. आता काय करायचा? अमरेंद्र घ्यायचा. मग अमरेंद्र घ्यायचा म्हणजे आता काय करू आपण? फिरच घेऊ. आपण सॉलिड आहे. ओके. तयार काय होईल? FeSO4 प्लस. ओके. आता महेंद्र झाला, अमरेंद्र झाला. आता दरिद्र बाहुबली घेऊ. म्हणजे काय करू? PB घेऊ, लीड. आणि याची रिएक्शन कोणा बरोबर करू? परत कॉपर सल्फेट बरोबर करू. काय तयार होईल? PbSO4 प्लस Cu. कळलं? झालं का? तीन रिएक्शन क्लिअर तुमच्या. मग तिन्ही रिएक्शन मध्ये लक्षात घ्या की कॉपर हा लेस रिएक्टिव्ह आहे आणि झिंक हा मोर रिएक्टिव्ह आहे. कॉपर हा लेस रिएक्टिव्ह आहे, फेरस हा मोर रिएक्टिव्ह. कॉपर हा लेस रिएक्टिव्ह आहे, लीड हा मोर रिएक्टिव्ह. मग लेस रिएक्टिव्ह काय केला जातो? डिस्प्लेस केला जातो. म्हणजे लेस रिएक्टिव्हची जागा कोण घेतो? मोर रिएक्टिव्ह घेतो. लेस रिएक्टिव्ह पुढे टाकून दिला जातो, साइडला काढला जातो. इथेही काय होईल? लेस रिएक्टिव्हची जागा मोर रिएक्टिव्ह. लेस रिएक्टिव्ह पुढे गेला, बाजूला हलवून दिला. इथं सुद्धा काय? लेस रिएक्टिव्हची जागा मोर रिएक्टिव्ह घेतो. लेस रिएक्टिव्ह पुढे बाय बाय टाटा. आहे का नाही? फिनिश. आहे का नाही? बाय बाय टाटा फिनिश. कसा कार्यक्रम इथं झाला. म्हणजे काय की अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट काय बनवून घेतो? पण आयन बनवून. त्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हणतो. म्हणजे एवढी सिंपल. याच्यावर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. क्लिअर? आणि मग सगळ्यात शेवटची रिएक्शन आता आपली डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता कोणती? दुहेरी विस्थापन पाहिजे. आता काय? फक्त डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग मी त्याची डेफिनेशन तुम्हाला सांगितली होती की काय? द आयन्स इन द रिएक्शन्स or the ions in the reactant exchange to form a precipitate is called as double displacement reaction. म्हणजे काय की अभिकारकातील आयनांची काय होती? आदला बदल होती आणि त्याच्यापासून काय तयार होतोय? अवक्षेप तयार होतोय. अशा अभिक्रियेला आपण कोणती अभिक्रिया म्हणतो? दुहेरी विस्थापन अभिक्रिया. आता अभिकारकातील आयनांची काय होती? आदला बदल. आणि काय तयार होतोय? अवक्षेप. मग आपण रिएक्शन कुणाची बघितली होती? सलमान, कॅटरीना, ऐश्वर्या आणि अभिषेक. कळलं? म्हणजे काय लक्षात आलं पाहिजे तुमच्या की आपण काहीतरी असं पाहिलं होतं बघा. BaSO4 याची रिएक्शन आपण केली कशा बरोबर? Ka2CrO4 बरोबर. आणि याला काहीतरी नाव दिले आपण. बरोबर आहे का नाही? बी याला काय दिलं नाव? सलमान दिलं का? त्याच्यानंतर K2 ला काय दिलं? अभिषेक दिलं का? दिलं का? त्याच्यानंतर SO4 ला काय दिलं आपण? ऐश्वर्या. आणि त्याच्यानंतर CrO4 ला काय दिलं आपण? कोणची? रीना, कॅटरीना. आणि मग काय केलं? योग्य जोड्या जुळवल्या होत्या. मग कशा जुळवायच्या? योग्य जोड्या की अशी जुळवली
आणि ही कशी जुळवली अशी, आणि तेच लिहायचं होतं फक्त. मग काय झालं, प्रोडक्ट काय तयार झाला आपला, पहिला तयार झाला आपला K2SO4 आहे का, आणि दुसरा काय तयार झाला बकरू 4 म्हणजे काय BaCrO4, आणि हा काय आहे प्रिसिपिटेट आहे. कोणत्या कलरचा सांगितला होता, येलो कलरचा सांगितला होता. सलमान सगळीकडे काय करतो आहे का नाही, त्याचं पुढे जातो आहे का नाही, म्हणजे त्याचं पुढे आहे का म्हणजे त्याचं जमाना झालं लग्न नाही, मग पुढे आहे का काय सर, सीआयडी चौकशी करायची त्याची, तसलं काय करायचं आपल्याला. येलो कलरचा प्रिसिपिटेट काय होतो इथं तयार होतो. मग ही रिॲक्शन तुमच्या बुक मध्ये दिलेली नाही, कळलं. फक्त तुमच्या बुक मध्ये वर्ड इक्वेशन दिलंय, म्हणजे काय, रिप्रेझेंटेशन ऑफ द रिॲक्शन इन द फॉर्म ऑफ वर्ड इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. ते काय काय नाही आपल्याला पुढे परत बॅलन्सिंग मध्ये मी तुम्हाला ती परत क्लिअर मग काय करेल सांगा. ओके, मग या रिॲक्शन मध्ये काय होतंय की आयन्स काय होत आहेत रिॲक्टंट मधले एक्सचेंज होत आहेत, आणि काय तयार होतोय प्रिसिपिटेट तयार होतोय. ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. मग क्वेश्चन विचारला जाईल कोणत्या कलरचा प्रिसिपिटेट तयार होतोय, तो कोणत्या, येलो. त्या प्रिसिपिटेटचं नाव सांगा विचारलं जाईल, तर नाव काय त्याचं, बेरियम क्रोमेट. नाही तर असं म्हणतात बकरू 4, सरांनी सांगितलं होतं हे बकरू BaCrO म्हणजे झालं मराठीत केलं तर बकरू आहे का नाही, आणि काय करतोय ते 4 मारतोय आहे का नाही, बकरू 4. असं काही लिहायचं नाही, ही ट्रिक आहे फक्त, ती कसं लक्षात ठेवायचं कळलं. फक्त खाली बाणाला डाऊनवर्ड आला की काय समजायचं, काय तयार होतंय प्रिसिपिटेट तयार म्हणजे आवश्यक तयार होतं, कळलं. म्हणजे काय करतो आपण, दूध घेतो, दुधात आपण काय करतो थोडं दही टाकतो, आणि दुसऱ्या दिवशी दुधात सगळं दही होतं. ओके, किंवा ते नाही डोक्यात लक्षात राहिलं तर आपण काय करतो की ज्यावेळेस आपण दह्यापासून ताक तयार करतो त्यावेळेस आपण त्याला हलवतो, ते ताक प्यायल्यानंतर आतमध्ये बघा काय बारीक 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 कण असतात, म्हणजे बारीक बारीक लिक्विड मध्ये सॉलिड सॉलिड कण तयार होणं याला म्हणतात आवश्यक प्रिसिपिटेट. मग तसा पदार्थ ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस ती जी रिॲक्शन असते त्या रिॲक्शनला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. ओके, मग ह्या 4 तुमच्या काय होत्या बेसिक रिॲक्शन्स होत्या. आता ह्या 4 बेसिक रिॲक्शन ज्यावेळेस आल्या की मग तिथून पुढे आपल्याला कशात जायचं होतं, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन काय त्याच्यात, आणि आपल्याला त्याची काय करायची आहे ट्रिक पाहिजे, कळलं. मग ज्याची डबल डिस्प्लेसमेंटचा आता इथं रोल नाही, पण ज्याचे कॉम्बिनेशन क्लिअर आहे येते लक्षात, ज्याची डिकम्पोजिशन क्लिअर आहे त्याची एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक ऑलरेडी काय झालेली कव्हर झालेली आहे. मग आता पेज नंबर पहा तुमचं बुक मध्ये 39, आणि 39 पेज नंबर वर 2 रिॲक्शन्स आहेत. मग आता बघा की कॉमन, मला तुमचं इंटरलिंकेज कसं डेव्हलप करायचं ते पहा, तुम्हाला आपोआप कळलं. अरे एवढं सोपं होते, ही अशी असते एंडोथर्मिक, ही अशी असते एक्झोथर्मिक. मग बघा 2 रिॲक्शन मधली पहिली रिॲक्शन बघा, कॅल्शियम कार्बोनेटची आहे का, CaCO3, आणि तिला काय केलंय असं हिट केलंय CaO प्लस CO2 दाखवलंय, हा गॅस दाखवलाय रिलीज झालाय असा गॅस आहे का, पहिली रिॲक्शन बघून घ्या. आणि दुसरी रिॲक्शन काय केली, कॅल्शियम ऑक्साईडची दाखवली, ही पण आपण शिकलोय बघा, कॅल्शियम ऑक्साईड प्लस H2O इट गिव्स CaOH ट्वाइस प्लस हिट. मग मी डोक्यावर पडलेलो नाहीये, मी तुम्हाला पिक्चर का बघायला लावले, त्याचं कारण आता तुम्हाला काय होईल समजून येईल. आणि याच्यामध्ये 70 ते 80% एक लॉजिक अप्लाय करायचं, म्हणजे समजा तुम्हाला काय चाललं नाही तर काय करायचं काय नाही हे आता मी तुम्हाला काय करणार सांगणार आहे. फक्त आता मला एक गोष्ट तुम्ही इथं क्लिअर करा की तुम्हाला याचा काय कळाला का सगळ्यांना, ही रिॲक्शन कोणती तुमची डिकम्पोजिशन, आणि खालची कोणती तुमची कॉम्बिनेशन. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळते की हा जो एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक मिरची मसाला आहे, कळलं, हा सगळा कुठलचा आहे, कॉम्बिनेशनच्या आणि तुमच्या डिकम्पोजिशनच्या रिलेटेड आहे. इथपर्यंत क्लिअर. म्हणजे एक कॉमन लॉजिक मला तुमचं काय करायचं डेव्हलप करायचं. मग आता समजून घ्या की एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक मधला डिफरन्स काय, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. दुसरी कोणती सांगितली, एंडो. आता पहा की मी इथं एक्झो लिहितो, एक्झो, आणि पुढे लिहितो थर्म. माझा तुम्ही एक्स नावाशी परिचित आहेत खूप, आहे का नाही, एक्स नावाशी तुम्ही खूप परिचित आहेत, एक्स गर्लफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड, एक्स प्राईम मिनिस्टर, एक्स चीफ मिनिस्टर, आहे का नाही, असताना असं परिचित असताना तुम्ही. त्याच्यानंतर आपण एक्स आर्मी म्हणून, आहे का नाही, एक्स सिव्हिल सर्वंट म्हणून. म्हणजे एक्स म्हणजे काय, अगोदर होते आता आहेत का, म्हणजे आता कुठे आहेत, बाहेर आहेत, कळलं.
मग एक्झो म्हणजे काय, बाहेरच्या दिशेने. थर्म म्हणजे काय, हीट. थर्मला काय म्हणतो आपण, हीट. आणि एक्झो म्हणजे काय, आउटसाइड. म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन बघा किती सोपी आहे, की अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये हीट काय केली जाईल, सराउंडिंग मध्ये सोडली जाईल, एन्व्हायरमेंट मध्ये काय केली जाईल, सोडली जाईल. त्या रिएक्शनला आपण कोणती रिएक्शन म्हणू, एक्झोथर्मिक रिएक्शन. मग परत आता सिंपल आपलं काय करायचंय, लॉजिक यूज करायचंय. ताट घ्यायचं, गुलाबजाम घ्यायचा, चण्याचा गोळा घ्यायचा, डोळ्याला पट्टी बांधायची, गुलाबजाम खायचा, खाली काय राहिलं. मग एक्झोथर्मिक मध्ये जर हीट बाहेर सोडली जात असेल तर एंडोथर्मिक मध्ये काय केली जाईल, हीट आतमध्ये घेतली जाईल. लक्षात घ्या. म्हणजे सराउंडिंग मधून हीट काय केली जाईल, ऍब्सॉर्ब केली जाईल. कळलं. मग एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये नेहमी हीट काय केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते. आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट काय केली जाते, नेहमी रिलीज केली जाते. लक्षात आला मुद्दा. म्हणजे काय, द रिएक्शन इन विच हीट इज रिलीज इनटू द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड एज एक्झोथर्मिक रिएक्शन. and the reaction in which heat is absorbed from the surrounding is called as endothermic. इथपर्यंत क्लिअर. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक डेफिनेशन कळाली, फक्त बाकी काही नका समजू. डेफिनेशन कळाली. आता नक्की एंडोथर्मिक मध्ये आणि एक्झोथर्मिक मध्ये काय होतं ते पहा. आता त्याच्यात पर्टिक्युलर एक्झाम्पल दिलं एंडोथर्मिकचे काय, एक्झोथर्मिकचे काय, पण ते मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगितली, त्याच्यानंतर तुम्हाला आणखी काय होतील, क्लिअर होतील. मग त्यांनी एक आता काय केली, ऍक्टिव्हिटी सांगितली. काय केलंय की त्यांनी एक रिएक्शन करायला लावली आपल्याला, एक कृती करायला लावली. काय कृती आहे ती, की अशा दोन टेस्ट ट्यूब आहेत. म्हणजे समजा बिकर्स आहेत असे दोन. म्हणजे सिंपल आपल्या मराठी भाषेत असे दोन डबडे आहेत. कळलं. डबडे म्हणजे सकाळी सकाळी आपण घेतो ते डबडे नाहीत. कळलं. काचेचे डबडे आहेत. आलं लक्षात. त्या डबड्यांमध्ये काय करायचंय, असं काहीतरी टाकू आपण. काय टाकले, त्यांनी KNO3 टाकले बघा. आहे का बघा, आहे का, सापडलं का बघा, KNO3 नायट्रिक ऍसिड, पोटॅशियम नायट्रेट आहे का. याच्यामध्ये काय टाकलं, KNO3. या डबड्यामध्ये पण काय टाकलं, KNO3. दोन्ही डबड्यात काय टाकलंय, KNO3 टाकलंय. मग लक्षात आलं. आता काय केलंय लक्षात घ्या, की हे KNO3 टाकल्यानंतर काय एका डबड्यात KNO3, दोन्ही डबड्यात KNO3. समजून घ्या. नाही, माझ्या मते याच्यात पहिल्यांदा वॉटर असेल ना, आणि इथे काय असेल, वॉटर असेल. ओके. आणि त्याच्यानंतर काय केलं, की एका डबड्यात काय टाकलंय, KNO3, आणि एका डबड्यात काय टाकलंय, NaOH. आणि असं वरती काय आहे, थर्मोमीटर आहे. कळलं. आणि मग ते सोल्युशन टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं, टेम्परेचर मेजर करायचं. काय करायचंय, टेम्परेचर मेजर करायचं. मग ज्यावेळेस आपण KNO3 वॉटर मध्ये टाकतो ना, त्यावेळेस टेम्परेचर डाऊन होत चालतं खाली. म्हणजे थर्मोमीटरचा पारा जो आहे तुमचा, तो काय होतो, तो टेम्परेचर खाली 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 दाखवतो. मग खाली खाली दाखवतो म्हणजे ही बाटली जी आहे किंवा हे दगड जे, हे फुल होईल का नाही रे पोरं, होईल का नाही. ओके. आणि NaOH ज्यावेळेस आपण टाकतो याच्यामध्ये, त्यावेळेस काय होतं, की हा थर्मोमीटर काय करतो, टेम्परेचर इन्क्रीज दाखवतो. म्हणजे हे दगड पण काय होईल, हॉट होईल. लक्षात, हे गरम होईल. कळलं. मग आता काय होतंय, एका ठिकाणी थर्मामीटर वरती दाखवते. मग वरती दाखवते म्हणजे काय, की हीट रिलीज केल्यानंतरच तो काय होईल, गरम होईल ना, स्वतः मधून सोडतोय. म्हणजे काय, ती रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. लक्षात घ्या. म्हणजे ही रिएक्शन कोणती झाली तुमची, एक्झोथर्मिक. लक्षात आला मुद्दा. आणि घेतोय स्वतःमध्ये, आतमध्ये घेतोय, हीट आतमध्ये घेतोय, म्हणजे ही रिएक्शन कोणती झाली तुमची. याच्यावरून काय कळतं तुम्हाला, की एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये जो सबस्टन्स असतो तो कसा असतो, कूल असतो. आणि एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये जो सबस्टन्स तयार होईल तो कसा असणार, तुमचा हॉट असणार. इथपर्यंत लक्षात आलं, कॉमन लॉजिक. मग आता कूल काय आणि हॉट काय याच्यानुसार तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. ओके. याच्यानुसार एक्झाम्पल देऊ शकता. मग आता पहा, की मी तुम्हाला दोन अँगलने सांगितलं, तुम्हाला काय, की डेफिनेशनच्या अँगलने सांगितलं, याच्या अँगलने एक सांगितलं, की एंडोथर्मिक रिएक्शन काय आणि एक्झोथर्मिक रिएक्शन काय. आता तिसरी एक गोष्ट आहे की जर डोक्यातच बसलं नाही तुमच्या, एंडोथर्मिक काही बसलं नाही आणि एक्झोथर्मिक काही बसलं नाही, डोक्यात बसलंच नाही आपल्या. कळलं. आपल्याला लहानपणी कॉम्प्लेन खाऊच घातलं नाही मम्मीने. कळलं. म्हणजे लहानपणी मम्मी को बोलो कॉम्प्लेन पिलाय. आता मम्मीला सांगायचं, सर म्हणले मम्मी को बोलो कॉम्प्लेन खिलाय. म्हणजे खाऊन जर फरक पडला तसंच, तो काहीतरी थोडा आपलं पडला तर पडला, नाही पडला तर जाऊ दे, मी हाय. कळलं. मग काय करायचं आता, मग या दोन रिएक्शन पाहिजे. बघितलं. मग या दोन रिएक्शन मध्ये फक्त काय करायचं आता, एवढंच बघायचं, हे आणि
कळलं? मग एका रिॲक्शन मध्ये काय होते, कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होते, म्हणजे हा बाण बघायचा, आणि एका रिॲक्शन मध्ये हीट रिलीज होते. ओके. मग आता त्या पुस्तकामध्ये बघा की ज्या रिॲक्शन मध्ये बाण रिलीज होतोय, काय रिलीज होतोय, बाण, त्या रिॲक्शनला काय नाव दिलेलं आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. लक्षात आला मुद्दा? ही रिॲक्शन कोणती, एंडोथर्मिक. हे लॉजिक सगळीकडे अप्लाय करायचं. जिथं जिथं तुम्हाला जर आयडेंटिफिकेशन करायला आलं आणि तुम्हाला बाण दिसेल, ती रिॲक्शन कोणती तुमची, एंडोथर्मिक. त्याच्यामध्ये बाण दिसेल ती कोणती, एंडोथर्मिक. कुठेही लॉजिक अप्लाय करा आता. पण कुठेही करा म्हणजे काय की जर काहीच आलं नाही पेपरला तर करा, जर काहीच आलं नाही म्हणजे कळालंच नाही एंडोथर्मिक कोणती एक्झोथर्मिक कोणती तर करा. मी ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्याचं कळालं नाही तर दोन अँगलने जर कळालं नाही तर तिसऱ्या अँगलने हे काय करा, ही ट्रिक यूज करा. आणि जिथं हीट दिसेल तिला काय लिहितात, एक्झोथर्मिक. कळलं? जिथं हीट इव्हॉल्व होईल तिथं एक्झोथर्मिक, जिथं गॅस रिलीज होईल तिथं कोणती, एंडोथर्मिक. मग एक्सरसाइज मध्ये 4 रिॲक्शन्स आहेत, ते 4 रिॲक्शन मध्ये 2 रिॲक्शन मध्ये काय आहे, गॅस रिलीज आहे, ते कोणती पहा, आणि 2 रिॲक्शन मध्ये हीट रिलीज आहे, ती कोणती. म्हणजे हे लॉजिक तुम्हाला 70% अप्लाय करता येतं. म्हणजे 100% बरोबरच राहील असं नाही, पण 70-80% राईट म्हणजे राईटच काय होतंय आतापर्यंत तिचं लॉजिक लागलेलं आहे. ओके. मग ही काय झाली, याची ट्रिक झाली. क्लिअर? आता आणखी पहा की एंडोथर्मिकची आणि एक्झोथर्मिकची रिॲक्शन आणखी नीटनेटके बघायचे असेल तर बघा आता की इथं काय होतंय, इथं ज्या रिॲक्शन मध्ये प्रिन्स दादा जाळण धूर काय करतोय, संगच काढतोय, ती रिॲक्शन कोणची तुमची, एंडोथर्मिक रिॲक्शन. कळलं? आणि ज्या रिॲक्शन मध्ये बघा आता हे कॅल्शियम ऑक्साईड, कळलं, हे H2O, कळलं, म्हणजे हे राणा दादा, ही पाठकबाई, आणि इथं कुठेतरी चंदी घ्या, चंदीच होती ना का मंगी होती, चंदीच होती ना, वहिनी चंदीला भांडण लावायला लावले. कळलं? भांडण लावायच्या ऐवजी घट्ट आहे ना, घट्ट म्हणजे राणाने पाठकबाईने राणाला घट्ट काय केली, मिठी मारली, आणि ती मिठी मारलेली कुणी बघितली, मग ती मिठी मारलेली बघितली वहिनी. कळलं? मग वहिनीला काय झाला, ताप आला. मग ज्या रिॲक्शन मध्ये वहिनीला काय होतो, ताप येतो, त्या रिॲक्शनला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो, एक्झोथर्मिक. आणि आता इथं आणखी लक्षात ठेवा, ज्या रिॲक्शन मध्ये वहिनी कार्बन डायऑक्साईड सोडते बाहेर, अरे म्हणजे नालायकांनो, बाहेर सोडते म्हणजे दुसरीकडून कुठून नाही, ज्या रिॲक्शन मध्ये वहिनी नाकातून कार्बन डायऑक्साईड सोडते, म्हणजे असं नाही करीत का, म्हणजे राग आल्यावर नाही का आपल्याला टेन्शन आले आपण असं करतो ना, नाकातून कार्बन डायऑक्साईडच्या वेळेस वहिनी काय करते, बाहेर सोडते. म्हणजे ज्या रिॲक्शन मध्ये वहिनी फुसफुस करते मराठी भाषेत, त्या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणायचं, एंडोथर्मिक. ओके. आणि ज्या रिॲक्शन मध्ये वहिनीला ताप येतो त्या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणायचं, एक्झोथर्मिक. ओके. म्हणजे इथेही तुझ्या जीवरांना अक्कल लॉजिक लावता येतो. परशाची नाही लक्षात ठेवलं तरी चालत, फक्त वहिनीने फुसफुस केली की एंडोथर्मिक, वहिनीला ताप आला की एक्झोथर्मिक. ओके. क्लिअर? म्हणजे अशी होती काय तुमची एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यामध्ये की आपल्या बॉडीमध्ये काय होतं, आपल्या बॉडीमध्ये एटीपी फॉर्मेशनची प्रोसेस जी आहे ज्याच्या माध्यमातून आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते, ती सुद्धा प्रोसेस कोणती तुमची, एक्झोथर्मिक. म्हणून आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय होतं आपल्याला जाणवतं बघा टेम्परेचर. कळलं का? कारण आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली एटीपी फॉर्मेशन होते, त्याच्यापासून एनर्जी रिलीज होते, आणि ती रिॲक्शन कोणती तुमची, ती रिॲक्शन तुमची कोणती, एक्झोथर्मिक. म्हणून बघा की आपण जे सोल्जर्स आहेत आपले, आलं लक्षात की बस सियाचीन या एरियामध्ये त्यांचे कॉस्ट्युम्स पाहिजे सगळे कसे असतात, कळलं, पूर्ण पॅक असतात ते, किंवा त्यांचे जे त्यांना जे फूड दिलं जातं त्याच्यामध्ये नॉन व्हेजिटेरियन सोर्सचं प्रमाण जास्त असतं, आलं लक्षात, किंवा अल्कोहोलचं प्रमाण नाही असतं का, कारण त्या टेम्परेचरवर त्यांचं बॉडी काय करायचं, किंवा त्या कूल टेम्परेचरला बॉडी टेम्परेचर त्यांचं मेंटेन राहण्यासाठी ती गोष्ट काय असते, गरजेची असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा की आपलं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर, पण तेच जर वाढत गेलं कंटिन्युअसली, कळलं, आता आपल्याला माहिती की आपल्या बॉडीमध्ये काय, आपल्या बॉडीमध्ये 2 घटक महत्वाचे आहेत, की आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण वॉटरचं आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये 4.5 ते 5 लिटर ब्लड आहे, त्या ब्लड मध्ये प्रोटीन्स आहेत, कळलं. मग आपल्या बॉडीमध्ये वॉटर आहे लक्षात घ्या. मग तुम्हाला गंमत समजून घ्या की टेम्परेचर जर आपलं खूप कमी 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 होत गेलं, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये गेलं आपलं टेम्परेचर, तर काय होईल लक्षात घ्या की ते वॉटरचा बर्फ होईल जरा, आणि ते बर्फ होऊन आपल्या मेंदू सगळ्या, आपले जे व्हेन्स आहेत ते व्हेन्स पूर्ण काय होऊन जातील, ब्लॉक होतील, म्हणजे मेंदूला रक्त पुरवठा होईल का, म्हणजे आपण कोमात जाऊ आणि आपण मरू. म्हणजे आपलं वॉर्मर टेम्परेचर पण पाहिजे आपल्या बॉडीला, मग ते वॉर्म टेम्परेचर मिळवण्याचं काम सुद्धा कोणाच्या माध्यमातून होतं, एटीपीच्या माध्यमातून. ओके.
आणि जर आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर जर लईच वाढलं, समजा 70-80 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं, तर तुम्हाला माहिती की आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स आहेत. मग तुम्ही एग्स पाहिलं असेल, एक अंड, त्या अंड्यामध्ये अल्ब्युमिन असतं. मग ते अंड ज्यावेळेस फ्राय पॅन मध्ये टाकता तुम्ही, त्यावेळेस त्याची भुर्जी तयार होते, म्हणजे सॉलिड पदार्थ लिक्विड पासून. मग आपल्या बॉडीमध्ये तसं अल्ब्युमिन आहे, आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस काइंड ऑफ प्रोटीन्स आहेत. मग तेवढं टेम्परेचर जर काय झालं, वाढलं, तर आपल्या बॉडीमधल्या ब्लड मधल्या प्रोटीनचं कशात रूपांतर होईल, सॉलिड पदार्थात. आणि मग अख्ख्या आपल्या व्हेन्स मध्ये जर सॉलिड पदार्थ डिपॉझिट झाले, सॉलिड पदार्थ कोएग्युलेट झाले, तर आपल्या ब्रेन पर्यंत रक्त पुरवठा जाईल का? ब्रेन मध्ये पण सगळे सॉलिड सॉलिड क्रिस्टल तयार होतील ना, गट्टे गट्टे तयार होतील ना, मग आपण काय होऊ, मरू. म्हणून आपल्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असेल. हे मेंटेन करण्याचं काम आपण कोणाच्या माध्यमातून करतो, एटीपीच्या माध्यमातून करतो. आणि एटीपी पासून एनर्जी रिलीज करण्याची प्रोसेस जी ती कोणती, तुमची एक्झोथर्मिक रिएक्शन. आता आपण अंधान करून करतो, परत लक्षात घ्या की आपण ज्या रिजन मध्ये तिथं सूर्य वर्षभर उगवतोय, आपल्याला प्रॉपर ऍडिक्वेट हीट मिळते, म्हणजे आपल्याला अल्कोहोलची गरज आहे का, आपल्याला नॉन व्हेजिटेरियन सोर्सची गरज आहे का, सॉरी हा आहे का गरज नाही. म्हणजे समजा आपण रशियात जाऊ आता, किंवा आपण अशा ठिकाणी जाऊ की तिथं सूर्य उगवत नाही, किंवा तिथं टेम्परेचर खूप कसं आहे, कूल आहे. मग त्या लोकांना ती गरज आहे, त्यांना नॉन व्हेज सोर्स आहे त्यांना त्याची गरज आहे, कारण त्यांना तेवढ्या कॅलरीज मिळवायच्या, त्यांचं बॉडी टेम्परेचर त्यांना वॉर्म ठेवण्यासाठी त्यांना नॉन व्हेज सोर्सची काय गरज, किंवा त्यांना अल्कोहोलची काय गरज. आपण काय करतो, आपण अंधान करतो, कारण आपल्याला गरज आहे का त्याची, कारण आपल्याला ऑलरेडीच आपल्याकडे काय ऍडिक्वेट हीट आहे, ऍडिक्वेट फूड सोर्स आहेत, सगळ्या गोष्टी. तिथं लक्षात घ्या की टेम्परेचरच खूप कमी, मग जर्मिनेशनही होत नाही तिथं प्लॅनचं पटकन, कळलं. म्हणजे व्हेजिटेबल्सच ग्रो होत नाही तिथं, त्यांना ॲनिमल सोर्सवर डिपेंड राहणं काय गरजेचं आहे. पण आपण आपल्याकडे काय चाललाय कार्यक्रम, आपण त्याचं काय करतोय, अंदाज करतोय की बाबा तिकडे वेस्टर्न कंट्री मध्ये एखादी गोष्ट होती ना, मग ती काय करायची, आपण कॅरी फॉरवर्ड करायची. कळलं का? ह्या गोष्टी कशा आहेत, चुकीच्या आहेत. याच्यावरून मला तुम्हाला काय सांगायचं होतं की आपल्या बॉडीमध्ये जे एटीपी फॉर्मेशन होतं, ते सुद्धा कोणती रिॲक्शन आहे, तुमची एक्झोथर्मिक